सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वीचा आपण भूगोल विषय अभ्यासतोय. मग या विषयामधील असणारं तिसरं प्रकरण आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मग त्यातील कोणता भाग झालेला आहे, जे काही सुरुवातीला दिलेलं हवाई छायाचित्र आहे आणि त्याच्या साहाय्यानं आपण 6 प्रश्नांची उत्तरं पाहिली. त्यानंतर मानवी वस्तीच्या स्थानावरती प्रभाव पाडणारे किंवा परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. मग ते वेगवेगळे घटक होते, प्राकृतिक होते, राजकीय होते, सांस्कृतिक, आर्थिक अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या घटकांनुसार त्या ठिकाणी मानवी वस्तीची स्थापना होत असते. म्हणजे जर अनुकूल असतील तर हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण मानवी वस्तीच्या प्रकारांना सुरुवात केलेली होती. पहा, आता मानवी वस्तीचं प्रकार वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वस्ती आपल्याला पाहायला मिळते. मग त्या वस्तीचे असणारे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. मग त्यामधील असणारा पहिला प्रकार आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे. तो म्हणजे दाट किंवा केंद्रित किंवा जवळजवळ, एकत्रित अशा स्वरूपाचा असणारा पहिला घटक, म्हणजेच एका शब्दाला किंवा एका शब्दाला पर्यायी असणारी शब्द त्या ठिकाणी आहेत आणि असणाऱ्या या प्रकारची आपण माहिती पाहिली. म्हणजे एखाद्या ठिकाणी दाट केंद्रित वस्ती का निर्माण होऊ शकते त्याची कारणं पाहिली. बरं, त्याचे होणारे फायदे किंवा त्यापासून होणारे तोटे देखील आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहेत, पाहिलेलं आहे. त्यानंतर असणारा पुढचा म्हणजेच मानवी वस्तीचा दुसरा प्रकार, तो म्हणजे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित किंवा उपकेंद्रित वस्ती म्हणून ओळखला जाणारा प्रकार आहे. म्हणजेच एका शब्दाला पर्यायी शब्द आहेत. पहा, हे नेहमी लक्षात ठेवा. पर्यायी शब्द त्या ठिकाणी आपण जर समजा म्हटलं किंवा आपण एकच शब्द लक्षात ठेवला, अर्धकेंद्रित वस्ती असं म्हटलं, आपण अर्धकेंद्रित वस्तीची माहिती समजून घेतली, पाठ केली किंवा जी काही अभ्यासली आणि या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं अपखंडित वस्ती, या ठिकाणी आपल्याला काय होतं, आपलं गोंधळ होतो की तो गोंधळ आपला होता कामा नये. आणि म्हणूनच ज्या त्या वेळेस त्या असणाऱ्या शब्दांना पर्यायी शब्द देखील आपण लिहून घ्यायचे किंवा लक्षात ठेवायचे. मग या ठिकाणी असणारा दुसरा प्रकार आहे कोणता, अर्धकेंद्रित, त्यालाच नाव आहे अपखंडित, त्यालाच तिसरं नाव आहे उपकेंद्रित वस्ती. मग या वस्तीची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. उपकेंद्रित वस्ती ही केंद्रित वस्ती व विखुरलेली वस्ती जी आहे यांच्या मधला टप्पा समजला जातो. म्हणजे जी काही विखुरलेली वस्ती आहे आणि केंद्रित झालेली वस्ती आहे, म्हणजे खूप दाट अशी वस्ती आहे, या दोन वस्त्यांच्या दरम्यानचा असणारा जो भाग आहे, अशा असणाऱ्या भागाला किंवा अशा असणाऱ्या वस्तीला त्या ठिकाणी अर्धकेंद्रित वस्ती म्हणून ओळखलं जातं. कारण विखुरलेल्या वस्तीचं असणारी घरांची रचना कशी असते, खूप तुटक अंतरावरती असते, खूप दूर अंतरावरती त्या ठिकाणी घरांची रचना असते. याच्या उलट केंद्रित किंवा दाट वस्ती असणाऱ्या वस्तीची जर रचना पाहिली तर ती कशी असते, दाट अशा स्वरूपाची असते. अगदी घराला घर चिटकून कोणत्याही प्रकारच्या गल्ली बोळातून असणारं अंतर देखील खूप कमी प्रमाणात असतं. मग एकीकडं खूप विरळ वस्ती आहे, एकीकडं खूप दाट वस्ती आहे आणि यांच्या मधला जो टप्पा आहे किंवा मधल्या भागामध्ये असणारी जी काही वस्ती आहे, अशा वस्तीला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं आहे, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच दोन वस्त्यांच्या मधला भाग आणि त्या ठिकाणी असणारी घरांची तुलना दाट लोकवस्तीच्या तुलनेत कमी असते, परंतु विरळ लोकवस्तीच्या तुलनेत असणारा त्या प्रदेशातील घरांची रचना दाट असते. म्हणून अशा असणाऱ्या घरांच्या रचनेला किंवा वस्तीला त्या ठिकाणी अर्धकेंद्रित वस्ती म्हणून ओळखलं जातं. बऱ्याच वेळा काय होत असतं, एखाद्या ठिकाणी केंद्रित वस्ती निर्माण होऊन त्या केंद्रित वस्तीची लोकसंख्या वाढू लागते
आणि तेव्हा मुख्य वस्तीच्या भोवती नवीन लहान लहान वस्त्यांचे त्या ठिकाणी काय होत असते, वाढ होत असते. म्हणजेच वाड्या वस्त्या त्या ठिकाणी वाढू लागतात आणि त्यातूनच काय होत असतं, या लहान वस्त्याचं वाड्यांचा समावेश मुख्य वस्तीत होतो. आणि अशा प्रकारच्या वस्ती मुख्यत्वे मर्यादित स्रोत असलेल्या प्रदेशात निर्माण होतात. कुठं होतात या अशा वस्त्या निर्माण, ज्या ठिकाणी मर्यादित असा स्रोत आहे, म्हणजे साधन संपत्ती असेल किंवा उदरनिर्वाहाची जी काही वेगवेगळी साधनं आहेत, या असणाऱ्या साधनांचा स्रोतांचा त्या ठिकाणी असणारा साठा कसा आहे, मर्यादित आहे. अशा भागामध्ये अशी अर्धकेंद्रित अपखंडित वस्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. उदाहरणार्थ राजस्थान, मध्य प्रदेश, ब्रह्मपुत्रा नदीचा जो काही खोऱ्याचा भाग आहे, ब्रह्मपुत्रा नदीचा, मग अशा असणाऱ्या प्रदेशामध्ये या अर्धकेंद्रित किंवा अपखंडित अशा स्वरूपाच्या वस्त्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. कारण राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील असणारा भाग, या भागातील साधन संपत्तीचा स्रोत जर पाहिलं तर तो कसा आहे, मर्यादित आहे. आणि जेवढ्या प्रमाणात साधन संपत्ती आहे तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणचा विकास झालेला असतो. म्हणजेच साधन संपत्ती कमी, स्रोत कमी असल्या कारणामुळे विकास देखील कसा आहे, कमी प्रमाणात असतो. मग याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची वस्ती निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी मर्यादित पाणीपुरवठा असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी मर्यादित पाणीपुरवठा म्हणजेच जलसाठा आहे, अशा भागामध्ये मानवाचं त्या ठिकाणी काय होत असते, वस्ती निर्माण होत असते. उदाहरणार्थ राजस्थान आपण जर पाहिलं तर राजस्थान हे आपण ऐकून आहे की मोठ्या प्रमाणात वाळवंटीय प्रदेश आहे. असं नाही की राजस्थानमध्ये सर्वच भाग वाळवंटीय आहे, नाही. त्यातील काही भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग हा कसा आहे, वाळवंटीय प्रकारचा असल्या कारणामुळे किंवा जास्त असल्यामुळे मरुद्यालये किंवा त्या ठिकाणचं असणारं वाळूचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळं अशा प्रदेशामध्ये मानवी वस्ती कमी प्रमाणात होत असलेली दिसते. जी काही होणारी वस्ती आहे ती त्या असणाऱ्या राजस्थानमधील ज्या ठिकाणी जलस्रोत आहेत, म्हणजे पाण्याचे साठे जे आहेत, अशा पाण्याच्या साठ्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण झालेली दिसते. कारण राजस्थानमध्ये वाळवंटीय प्रदेश आहे. या वाळवंटीय प्रदेशामध्ये ज्यावेळेस सूर्य उदय ते सूर्यास्त या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात त्या असणाऱ्या प्रदेशातील वाळू तापते. वाळू तापल्यामुळे उष्णता वाढते आणि असणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. मग अशा असणाऱ्या कमी पाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत, मरुद्यालये आहेत, म्हणजेच लहान मोठ्या स्वरूपाची तळे किंवा साठलेले जलसाठा आहे, अशा ठिकाणी मानवी वस्ती निर्माण झालेली दिसते. म्हणजेच ज्या ठिकाणी पाणी आहे त्या भागामध्ये. त्याचप्रमाणे संरक्षण आणि इतर सोयींच्या दृष्टीनं या प्रकारची वस्ती निर्माण होत असते. मानवाला संरक्षणाची देखील गरज आहे. मग ते मानवापासून असेल किंवा इतर पशूंपासून असेल किंवा नैसर्गिक आपत्तींपासून असेल, अशा सर्वच घटकांपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं मानव अशा विरळ आणि दाट असणाऱ्या लोकवस्तीच्या दरम्यान त्या ठिकाणी वस्ती निर्माण करत असतो आणि त्यालाच आपण अर्धकेंद्रित किंवा उपखंडित वस्ती म्हणून ओळखलं जातं. मग अशा असणाऱ्या वस्तीचे त्या ठिकाणी गुण किंवा फायदे देखील आहेत, त्याचप्रमाणे तोटे किंवा दोष देखील आहेत. मग याचे गुण काय आहेत? संरक्षणाच्या दृष्टीनं ही अर्धकेंद्रित किंवा अपखंडित असणारी जी वस्ती आहे ही कशी आहे? चांगली आहे. कारण याच्या असणाऱ्या दोन्ही बाजूला किंवा भोवतालच्या भागामध्ये जर पाहिलं तर वस्ती असतात आणि त्याचमुळं त्या असणाऱ्या प्रदेशातील मानवाचं मोठ्या प्रमाणात संरक्षण होतं आणि म्हणून त्या भागामध्ये मानवाची वस्ती स्थापन होत असते. त्याचप्रमाणे सामाजिक जीवन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होत असतं. कारण वस्ती आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि यातूनच सामाजिक जीवन
चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचप्रमाणे अशा अर्धकेंद्रित किंवा अपखंडित असणाऱ्या वस्तीचे दोष देखील आहेत. मग अशा असणाऱ्या प्रदेशातील काय दोष सांगता येतील आपल्याला? तर मर्यादित नैसर्गिक स्रोत असतात. कारण ही वस्तीच कुठं स्थापन झालेली आहे? विरळ लोकवस्तीच्या आणि दाट लोकवस्तीच्या दरम्यान या अर्धकेंद्रित वस्तीचं स्थापना झालेली असते किंवा स्थापन झालेली असते. आणि त्याचमुळं अशा मध्यवर्ती ठिकाणी किंवा अशा भागामध्ये असणारे नैसर्गिक जे स्रोत आहेत हे किंवा नैसर्गिक असणारी साधनसंपत्ती ही मर्यादित असते. आणि त्याचमुळं काय होतं आहे? नैसर्गिक स्रोतांचा अभाव त्या ठिकाणी भासतो. मग यातूनच काय होत असतं? नैसर्गिक स्रोत कमी असल्या कारणामुळंच त्या असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी भांडणे किंवा संघर्ष निर्माण होतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ज्याप्रमाणे चांगलं आहे किंवा अर्धकेंद्रित वस्ती ही चांगली आहे, त्याचप्रमाणे या वस्तीपासून वाईट असे परिणाम देखील होतात. म्हणजेच भांडणं किंवा वाद त्या ठिकाणी निर्माण होत असतात. अशा प्रकारे आपल्याला या अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्तीचे कारणं किंवा त्याचे असणारे गुण दोष हे सांगता येतील. वस्तीच्या प्रकारामधील असणारा तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच विखुरलेली, पसरलेली किंवा विकेंद्रित वस्ती प्रकार. म्हणजेच या ठिकाणी देखील एका शब्दाला पर्यायी शब्द किंवा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ शकते. विखुरलेली किंवा पसरलेली किंवा विकेंद्रित वस्ती म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. या वस्तीचं जर पाहिलं तर या वस्तीमध्ये विखुरलेली वस्ती घरे कशी असतात? दूर दूर अंतरावरती असतात. त्याचप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या संख्येमध्ये देखील काय असते? कमी प्रमाणात असतात. एकांकी वस्ती हे या असणाऱ्या वस्ती प्रकाराचं एक वैशिष्ट्य आहे. एकटंच घर असतं, असं खूप दूर दूर अंतरावरती अगदी खूप अंतर त्या दोन घरांमध्ये किंवा अनेक घरांमधील अंतर असतात. मग या असणाऱ्या दूर दूर असल्या कारणामुळे काय होतं? घरे हवेशीर असतात. इतर घरांपासून त्या ठिकाणी काय असतात? अलिप्त असतात. त्याचप्रमाणे विखुरलेली वस्ती असल्यामुळेच प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून दूर असतात. घरे, कृषीस्थान, वासस्थान आपापल्या शेतामध्ये किंवा आपापल्या खाजगी मालमत्तेच्या भागामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलं जातं. मग असणारी घरे जर पाहिली तर झोपडी किंवा बंगला अशा स्वरूपाची असतात. त्याचप्रमाणे असणारी घरं जास्तीत जास्त घरं ही पठारावर असतात. ज्या ठिकाणी पुराचा किंवा अशा नैसर्गिक आपत्तींचा अडथळा येणार नाही किंवा आपत्ती येणार नाही अशा भागामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? या असणाऱ्या वस्तीची स्थापना केली जाते. म्हणजेच जंगलात, वाळवंटी भागात देखील अशी घरे आढळतात. भारतामध्ये जर पाहिलं तर आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू काश्मीर, राजस्थान या राज्यांमध्ये देखील या प्रकारच्या वस्ती आढळतात. एवढंच नाही तर प्रगत देशांमध्ये देखील अशा विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. संयुक्त संस्थान असेल, कॅनडा असेल, मेक्सिको असेल, पोर्तुगाल असेल, फ्रान्स असेल, अर्जेंटिना असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा प्रगतशील असणाऱ्या राष्ट्रांमध्ये देखील काय आहे? या विखुरलेल्या वस्ती प्रकार त्या ठिकाणी आढळतात. त्याचप्रमाणे या असणाऱ्या वस्ती निर्माण होण्याची कारणे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत. या विखुरलेल्या वस्तीची कारणं जर पाहिली तर विखुरलेल्या वस्तीची अनेक वेगवेगळे निरनिराळी कारणं आहेत. त्यामधील असणारा मागासलेला प्रदेश असतो. त्याचबरोबर या वस्ती स्थानाच्या मागे निरनिराळे व्यवसाय देखील कारणीभूत असतात. म्हणजे व्यवसायाला अनुसरून मानवाने एकांकी वस्ती त्या ठिकाणी अशी दूर दूर अंतरावरती वस्ती निर्माण केलेली असते.
त्याचप्रमाणे व्यवसाय म्हटलं तरी कोणतंही मासेमारी असेल, लाकूड तोड असेल, यासारख्या व्यवसायांचा जर विचार केला किंवा शेती व्यवसाय असेल, या व्यवसायांना अनुसरून मानवाने काय केलेलं आहे, त्याच्या सोयीनुसार तो त्या ठिकाणी एकांकी वस्ती त्याची स्थापन केलेली आहे. मासेमारी करणारे देखील लोक जर पाहिले तर खूप दूर दूर अंतरावरती त्यांची घरं असतात. लाकूड तोड करणाऱ्या लोकांची देखील ज्या ठिकाणी लाकडाचा साठा आहे किंवा वनस्पती आहेत, अशा भागामध्ये त्या ठिकाणी लाकूड तोड करण्यासाठी ते काय करत असतात, स्थायिक होत असतात. म्हणजेच दूर दूर अंतरावरती वस्ती स्थापन करतात. परंतु संयुक्त संस्थाने कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना यासारख्या देशांमध्ये जर पाहिलं तर त्या देशांमध्ये असणारा शेतीचा आकार खूप मोठा असतो. कारण त्या असणाऱ्या देशांमध्ये काय आहेत, गवताळ प्रदेश आहेत आणि अशा असणाऱ्या गवताळ प्रदेशामध्ये त्या ठिकाणी विस्तृत अशा क्षेत्रावरती शेती केली जाते. मग त्या असणाऱ्या शेतीलाच नाव देखील काय आहे, विस्तृत शेती किंवा व्यापारी शेती म्हणून ओळखली जाते. या असणाऱ्या शेतीचा आकार कसा असतो, खूप मोठा असतो. अगदी हेक्टरमध्ये जर सांगायचं झालं तर 100 ते 400 हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जमिनीचा आकार असतो. म्हणजे खूप हेक्टर म्हणजेच किती, 2.5 एकराचा 1 हेक्टर. मग असे 400 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती त्या ठिकाणी काय केलेलं असतं, तर शेती व्यवसाय केलेला असतो. मग ती 400 एकर किंवा 400 हेक्टरपर्यंत क्षेत्र हे वैयक्तिक मालकीचं क्षेत्र असतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं, खाजगी व्यक्तीचं असतं. मग अशा 100 एकर किंवा 100 हेक्टर, 400 हेक्टर क्षेत्रामध्ये एखादी दुसरं त्याचं घर त्या ठिकाणी स्थापन झालेलं असतं. म्हणजे खूप दूर दूर अंतरावरती त्या ठिकाणी काय केलेले असतात, या संयुक्त संस्थान असेल, कॅनडा असेल, अर्जेंटिना असेल, अशी जी काही प्रगतशील देश आहेत, या देशांमध्ये देखील विरळ अशी लोकवस्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग या असणाऱ्या वस्तीचं गुण जर पाहिलं तर गुण आपल्याला सांगता येतात की मनुष्य आपल्या व्यवसायाच्या क्षेत्राजवळ जाऊन राहत असतो. अशी वस्ती निर्माण होण्यात पाठीमागचं गुण काय आहेत किंवा का निर्माण होत आहेत, तर मानव स्वतः काय करतो आहे, ज्याचं जे काही क्षेत्र आहे, उदाहरणार्थ मासेमारी असेल किंवा लाकूडतोड व्यवसाय असेल किंवा शेती व्यवसाय असेल, असं क्षेत्र असणाऱ्या प्रदेशामध्येच तो काय करू लागला, जाऊन राहू लागला आणि त्यामुळे एकांकी वस्ती निर्माण झाली. त्याचप्रमाणे यामुळं काय झालं, मात्र त्याचं कामामध्ये जाण्याचा जो काही वेळ लागत होता तो वेळ वाचला. कारण तो मूळ ज्या ठिकाणी त्याचं काम आहे त्याच ठिकाणी राहतो आहे आणि त्यामुळं त्याच्या रानापर्यंत किंवा त्याच्या मासेमारी व्यवसायापर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ लागत नव्हता. तो लगेच कामाला लागत असे आणि त्याचमुळं काय झालं, त्याचा वेळ वाचला आणि यातून देखील त्याचा काय फायदा झाला, तर त्याच्या पैशामधील वाढ झाली, बचत झाली. कारण तो जास्त वेळ त्या ठिकाणी काम करू लागला. त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या शेतातील असणारे अधिक लक्ष घालून जास्तीत जास्त प्रगती साधली, शेतात असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल. त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक लोकांना त्या असणाऱ्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी जास्त मदत करता येऊ लागली. त्याचप्रमाणे गावातील असणारे राजकारण असेल किंवा भांडणतंटे असेल, यापासून तो दूर राहतो आणि त्यामुळेच काय होतं, त्याचं कोणत्याही प्रकारे कोणाशी वाद होत नाही किंवा राजकारण त्याला करणे भाग पडत नाही. त्यापासून त्याचं संरक्षण होतं की उलट त्याचं स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा कामामध्ये जास्त लक्ष दिल्यामुळे स्वतःची प्रगती होत असते. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने देखील अशी असणारी एकांकी घरं जर पाहिली तर कशी असतात, फायदेशीर असतात. कारण कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी प्रदूषण निर्माण होत नाही. एकांकी वस्ती असते, हवा खेळती असते किंवा हवेमध्ये बदल होत असतो, वारंवार बदल होत असतो. अगदी दिवसाच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ या सर्व वेळेचा जर विचार केला तर हवेमध्ये बदल होतो आणि त्याचमुळं दूषित हवा किंवा प्रदूषण त्या ठिकाणी आढळत नाही आणि म्हणजेच आरोग्यासाठी लाभदायक अशा स्वरूपाचं असतं. मग यातून तोटे देखील होतात. काय तोटे आहेत, तो घरापासून किंवा समाजापासून
दूर अंतरावरती राहत असतो आणि त्यामुळे सामाजिक जी काही बांधिलकी आहे ती बांधिलकीपासून तो दुरावतो. त्याचं जे काही सामाजिक जीवन आहे हे जनजीवन विस्कळीत होतं. त्याचप्रमाणे संरक्षणाच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याला नैसर्गिक असणाऱ्या आपत्ती किंवा वन्य पशु किंवा विकृत मानव यांच्यापासून एकांकी वस्तीला खूप धोका असतो. म्हणजेच चोर असतील किंवा दरोडेखोर असतील किंवा जे काही हिंस्र प्राणी आहेत यांपासून अशा एकांकी वस्तीला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. म्हणजेच जेवढं चांगलं आहे त्याचप्रमाणे काही वाईट देखील आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये देखील ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण जी काही आसपासची खेडे आहेत या खेड्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या खेड्यांमध्ये अगदी त्याच्या व्यक्तीच्या शेतात ज्या ठिकाणी त्याचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य केलेलं दिसतं. मग ते अगदी माळाने कुठंही कोणत्याही भागामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला एक त्या ठिकाणी काय होतं आहे घर दूर अंतरावरती स्थापन झालेलं दिसतं आणि यातूनच त्या असणाऱ्या एकांकी वस्तीचं उदय होतो.